नमस्कार मंडळी हो. आज सणसवाडी गावच्या यात्रेच्या औचित्य साधून जॅक भाऊ यांना देवाज्ञा होऊन खूप दिवस झाल्यानंतर त्यांचं लाडकं पिल्लू पेरू शेठ आपण यांना आपल्या घरी आणलेलं आहे. तर ते पाहू शकता, वर तोंड करून त्यांचं चाललं. तुम्हाला वाटतं ते घाबरत आहे, पण तसं काय तुम्हाला वाटतं ते असं काय करते, पण ते थोडं घाबरत आहे, त्यामुळे तसं करत आहे. त्याला नवीन माणसं नवीन परिचयाचं दिसते. टी शर्ट त्यांची जरा काळजी घेत आहे. कान बिन कसं ओके आहे का जरा बघत आहे. सर्व चेकिंग चालू आहे. तरी आमचे पप्पा बघत आहेत. आणि नियोजनाचा बादशाह सत्यवान हारगुडे यांनी जाऊन हे पिल्लू आपण आणलेलं आहे आपल्या घरी. तरी त्याचा आता अजून ऑप्शन काही संपत नाही आहे. ऑप्शन चालू आहे. तो मध्ये अरे काय गन बिन नवीन सिस्टीम, त्याला जरा नवीनच वाटते ह्या गोष्टी. मुकाबिका घेऊन सगळं ओके झाले आहे. आता त्याला आम्ही घरामध्ये आणला आहे. आता घरामध्ये आणल्या ठेवला तर गडी जागावर खालीच बसला. मला अरे काय एवढं मोठं घर त्याला दिसल्यामध्ये थोडं जरा विचारलं आहे, थोडं गडबडलं आहे. त्याच्यात जरा गडबड चालू झालेली आहे. तेच फक्त जरा कुठं काय. आणि आमची मांजर टिलू चेक करत आहे की अरे हे कोण नाही, जरा नवीनच दिसते. जर तिची पडताळणी चाललं हे नका, जरा नवीनच प्रकार दिसतो आज घरामध्ये आलेला. असं बघून ते तिला काही कळलं की आपल्या याच्यामधलं नाही, त्यामुळे तिने काढता पायी घातला. तर आपण आता चालत जाऊया सणसवाडी घाटामध्ये पाहूयात अशा प्रकारचं सणसवाडी महाराष्ट्राची संस्कृती बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आपण आलो आहे. तर बारी इथं झोपत आहे. बारी झाल्याबद्दल असा आनंद साजरा केला जातो. आम्ही आलेलो आहे सणसवाडी या ठिकाणी बैलगाडी बघा. काय आपण काय बघायला आलेलो व्यवस्थित बोल ना. मग तसंच बोललो ना. बैलगाडी काय, हा बैलगाड्या बघण्यासाठी आलेलो आहे. तर आमच्यासोबत आहे सुमित उपाडे आणि आकाश शेठ हरगुडे. तर आम्ही तिघ जण आलेलो आहे. तर या बैलगाडी पहिलं बक्षीस 1,01,000 रुपये. सगळं हे बघा, आमचे सणसवाडीचे ग्रामस्थ मंडळी जे नियोजन करतात, हे सर्व अशा प्रकारे खास नियोजन इथं केलं जातं सणसवाडी गावामध्ये. तर हा बालाभाई म्हणजे बघा कसला हँडसम देखणा माणूस एकट्याने बैल धरलेला आहे. आणि इकडे आमचे सगळे आचारी मंडळी घरी आल्यानंतर पाहुण्यासाठी जेवणाचं नियोजन करताना वैष्णवी जी आणि बंटी शेठ यांनी खास यावेळेस खूप मानाव घेतलेले नियोजन त्यांनी स्वतःच्या हाताने बनवायचं ठरवलेलं आहे. कंबर कसून जातीने लक्ष द्यायचं काम चाललं आहे. अप्रतिम अशी बिर्याणीचं नियोजन ती आखत आहे. तुम्हाला वाटत असेल बिर्याणी दुसरं बनवतं, पण तसं काय नाही आहे. ते फक्त मिस करा त्यांच्याकडे दिले, बाकी सर्व नियोजन त्यांनीच केलेलं आहे. तर त्यांनी केलेल्या नियोजनाची परीक्षा पाहू शकता आपण. आता हीच परीक्षा चालू झाली आहे. सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे आणि सगळे जेवणाचं काम चालू आहे. तरी आता पावसाच्या नावावर सगळं नियोजन बघत आहेत. तसे ती नियोजन भाषा आहेत तशी जेवण एकच नंबर केलंय. एकदम कडक बिर्याणी आणि मटण पण तर आपण वाढले. बिर्याणीचा फोटो बऱ्यापैकी पिरांच्या यात्रा आहे. पिरांच्या उर्स आहे, त्यामध्ये उर्दू ते बोलतात. तिकडे नका भाऊ तिकडे बोलतात. हे बघा, जे सनातन धर्म फॉलो करतात त्यांच्यासाठी सांगणे, यात्राचा अर्थ वेगळा, जत्रेचा अर्थ वेगळा आणि उरुस हा अर्थ वेगळा. उरुस हा उर्दू शब्द आहे. यात्रा म्हणजे गावची यात्रा, भैरवाची ती यात्रा. आणि जे म्हणतो ना पिराचं ती उरुस.
आणि आपण जेजुरीला घालतो ना जत्रा बिर्याणी चांगली केली.